नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण साधना सप्ताह अंतर्गत आय गॉट कर्मयोगी या मोबाईल ॲप्लिकेशनवरून 3 AI दक्ष कोर्सेस आणि एक मार्केट प्लेस कोर्स करण्याची विश्वसनीय माहिती घेणार आहोत. अनेक बांधवांना कोणते कोर्स करावे, AI दक्ष प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे, AI दक्ष बॅच कसा मिळवावा आणि मार्केट प्लेस कोर्स का ओपन होत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला ॲप्लिकेशनवरून लाईव्ह करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सर्व शंकांचे समाधान एकाच ठिकाणी एकाच वेळी करून घ्या. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपल्याला आपल्या कार्यालयाकडून हे पत्रक प्राप्त झालेलं आहे. यामध्ये 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत आपल्याला 3 AI दक्ष कोर्सेस कंप्लीट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला AI दक्ष बॅच मिळणार आहे. तर ही आहे त्या विविध कोर्सेसची यादी. यामध्ये एकूण आपल्याला 16 कोर्सेस दिलेले आहे आणि या 16 कोर्सेसपैकी कुठलेही 3 कोर्सेस आपल्याला पार पाडायचे आहे. त्यानंतर मार्केट प्लेस कोर्सेसमध्ये एकूण 13 कोर्सेस दिले आहे आणि यापैकी कुठलाही एक 4 तासाचा कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर त्या संदर्भात आपण आज सखोल माहिती घेणार आहोत. चला तर मी घेऊन चलतो तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. आय गॉट कर्मयोगी या ॲप्लिकेशनला ओपन करून घेऊया. यामध्ये आपल्याला साधना सप्ताह असा एक बॅनर दिसत आहे आणि शेवटी क्लिक हिअर टू जॉईन साधना सप्ताह यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. खाली बघितल्यावर 28 तास आणि 38 मिनिट असा AI दक्ष प्रोग्राम आपल्याला दिसत आहे. या AI दक्ष प्रोग्रामला आपण ॲक्सेस करून घेणार आहोत. तर आपण बघू शकता की यामध्ये 28 तास 38 मिनिट असा वेळ दाखवलेला आहे. 16 कोर्सेस, 41 मॉड्यूल्स, 117 व्हिडिओज, 1 वेब पेज या प्रकारची आपल्याला माहिती इथे दाखवलेली आहे. तर या 16 कोर्सेसपैकी जेव्हा आपण 3 कोर्स कंप्लीट करू तेव्हा आपल्याला या प्रकारे वर दाखवल्याप्रमाणे एक बॅच मिळणार आहे ज्याचं नाव आहे AI दक्ष बॅच. या AI दक्ष बॅचला प्राप्त करण्यासाठी मी सांगतो त्या पद्धतीनेच आपल्याला पुढील या 16 कोर्सेसला ॲक्सेस करण्यासाठी खाली रिझ्यूम हे आपल्याला एक बटन दिसत आहे, ते आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपण बघू शकतो व्हिडिओ सुरू झालेला आहे, पण आपल्याला खाली जी यादी दिसत आहे. Calculators first arrived, math teachers around the globe protested. Students will not learn math concepts. व्हिडिओ थांबवून घेतो. इथे आता तुम्हाला मी खाली 16 कोर्सेसची नावं दाखवलेली आहे. या 16 पैकीच आपल्याला कोर्स पूर्ण करायचे आहे. AI लिहिलेले इतर अनेक कोर्सेस या ॲपवर उपलब्ध आहे, पण आपण जर या 16 पैकी कोर्सेस केले तरच आपल्याला दक्ष बॅच मिळणार आहे आणि आपली प्रोग्रेस ही योग्य दिशेने होणार आहे. 4 नंबरच्या कोर्सवर टिक करून घेतो आणि नेक्स्ट हे बटन दाबून घेतो. तर अशा पद्धतीने माझं 4 नंबरच्या कोर्समध्ये मी एनरोल करून घेतलेलं आहे. Hello and welcome back. असा हा In this session, we are going to 48 discuss about मिनिटाचा व्हिडिओ मी बघून घेणार आहे. याचं फायनल असेसमेंट पूर्ण करून घेणार आहे. चला तर मी ह्या दोन्ही प्रोसेस पूर्ण करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. बघू शकतो की मी हा कोर्स आताच तुमच्या पुढे पूर्ण केलेला आहे आणि माझं असेसमेंट पूर्ण झालेलं आहे. आता मी सर्टिफिकेट कसं मिळवावं या संदर्भाने तुम्हाला माहिती देत आहे. माय परफॉर्मन्स समरी हे निळ्या रंगाचं बाण आपण दाबून घ्यायचं आहे. आता आपण बघणार आहोत की मगाशी मी जो कोर्स पूर्ण केला त्याचा प्रमाणपत्र कशा प्रकारे आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. इथे खाली उजव्या कोपऱ्यामध्ये माय लर्निंग्स हे आपल्याला चिन्ह दिसत आहे, त्यावर आपण टिक करणार. त्यानंतर
इथे 2 टॅब दिसत आहे, इन प्रोग्रेस आणि कंप्लीटेड. आपण कंप्लीटेडवर टिक करणार. यानंतर मी जो कोर्स केला होता हा सर्वात वर दिसत आहे, फंडामेंटल्स ऑफ जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामध्ये मला एक लॉकसारखं चिन्ह दिसत आहे आणि त्याखाली कंप्लीटेड लिहिलं आहे. म्हणजे मला हे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचं किंवा शेअर करण्याचं ऑप्शन आलेलं नाही. याखालील कोर्समध्ये मी सर्टिफिकेट शेअर, सर्टिफिकेट डाउनलोड अशा प्रकारचे निळे टॅब बघत आहे. आता केलेल्या कोर्समध्ये टेक सर्वे टू अनलॉक असं रेड कलरचं टॅब आलेलं आहे. मी त्यावर टिक करणार. यानंतर मला कंप्लीट सर्वे असा एक पेज ओपन झालेला आहे. टू डाउनलोड युअर सर्टिफिकेट प्लीज complete this mandatory survey. Your response are confidential and will not be shared with your MDO or the content provider. यामध्ये आपण सेक्शन 1मध्ये काही माहिती वाचू शकतो. यामध्ये 1 ते 5 अशा प्रकारे आपल्याला याला गुणांकन करायचं आहे. 1 म्हणजे स्ट्रॉंगली डिसॲग्री आणि 5 म्हणजे स्ट्रॉंगली ॲग्री. या क्रमाने आपल्याला आपण आपलं मत देऊ शकतो. पहिलं, द कोर्स मीट माय एक्सपेक्टेशन इन इट्स डिझाईन. तर यामध्ये आपण 4 नंबर देऊया. तुम्ही आपल्या मताने पाहिजे तेवढे नंबर देऊ शकता. हा पूर्णपणे तुमचा स्वतःचा सर्वे आहे. द कोर्स मीट माय एक्सपेक्टेशन इन इट्स कंटेंट. याला पण मी 4 नंबर देतो. द कोर्स मीट माय एक्सपेक्टेशन इन इट्स डिलिव्हरी. याला पण मी 4 नंबर देतो. द कोर्स मीट माय एक्सपेक्टेशन इन इट्स रोल रिव्हेलन्स. याला पण मी 4 नंबर देतो. आणि इथे मला काहीच लिहायचं नाही म्हणून मी डॉट देतो आणि माझा सर्वे सबमिट करून देतो. आता मला अशा पद्धतीने एक मेसेज आलेला आहे, सर्टिफिकेट अर्न्ड. आता मी हा डाउनलोड करून घेऊ शकतो आणि डाउनलोड करून याची प्रिंट काढण्यासाठी किंवा कोणाला शेअर करण्यासाठी मी आता तयार आहे. अशा पद्धतीने मी आपलं सर्टिफिकेट ओपनसुद्धा पाहू शकतो. तर सर्टिफिकेट माझ्यापर्यंत पोच झालेला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तो म्हणजे बऱ्याच शिक्षकांना मार्केट प्लेस कोर्स करताना अडचणी येत आहेत. तर त्या संदर्भाने मी तुम्हाला थोडी माहिती देऊ इच्छितो. तर आपण परत एकदा आपल्या होमवर जाऊ आणि खाली स्क्रोल करू. तेव्हा आपल्याला आय गॉट मार्केट प्लेस अशा पद्धतीचं एक ऑप्शन आलेलं आहे. त्यामध्ये कोर्सिरा नावाचं एक टॅब दिसत आहे पहिल्या क्रमांकावर. यामध्येच आपले सगळे मार्केट प्लेस कोर्सेस आहे. यामध्ये मी जर माझ्या यादीतला मार्केट प्लेस शोधायला गेलो तर खूप मोठी ही यादी आहे. मी इथे टाईप करतो. 6 तासाचा कोर्स आहे जो आपल्याला मार्केट प्लेस कोर्सेसच्या यादीमध्ये दिसून येतो. याला जर मी जॉईन करायला गेलो तर इथे मला एक निळ्या रंगामध्ये एक सूचना आलेली आहे की थँक यू फॉर युअर इंटरेस्ट इन धिस मार्केट प्लेस कोर्स. एनरोल्ड स्लॉट्स फॉर दिस सायकल्स आर नाव फील्ड. तर या पद्धतीचा मेसेज येतो आणि आपल्याला हा कोर्स पूर्ण करता येत नाही आहे अशा बऱ्याच शिक्षकांच्या तक्रारी आहे. त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल केला. त्यांनीसुद्धा आम्हाला कळवलं की जे ग्रुप सीचे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी सध्या स्लॉट अवेलेबल नसल्याने हा कोर्स आपण नंतर करावा. जेव्हाही स्लॉट अवेलेबल होईल तेव्हा आपण हा कोर्स करू शकतो. तर सध्या तुम्ही 4 तासाचा कुठलाही इतर कोणताही मार्केट प्लेस कोर्स करू शकता आणि आपल्या कार्यालयाला त्याची माहिती देऊन आपल्या पगाराच्या मार्गात येणारे अडथळे थांबवून आपण यातून सुटू शकता. तर आता आपण पुढील प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. त्यामध्ये AI दक्ष प्रोग्राम कंप्लीट केल्यावर मला बॅच कसा मिळेल या संदर्भाने मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर यामध्ये बघू शकतो की मी माझं लर्निंग इथे
पाहू शकतो माझी प्रोग्रेस, सर्टिफिकेट्स, लर्निंग अवर्स, कर्मा पॉईंट्स, त्यानंतर लीडर बोर्ड आणि माय बॅच. इथे एक बॅच माझ्या खात्यात जमा आहे, ते मी कशाप्रकारे डाउनलोड करतो ते आता बघा. तर इथे वेलकम बॅक लर्नर आणि खाली काही माहिती आलेली आहे. तर सर्वात खाली मला इथे AI दक्ष असा बॅच मिळालेला आहे, तो मी आता डाउनलोड करून घेतो. आधी तिथे शेजारी असलेल्या 3 टिंबांवर मी टॅप करतो. तिथे 2 ऑप्शन येतात, व्ह्यू आणि डाउनलोड. मी डाउनलोड करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कॉंग्रॅच्युलेशन्स AI दक्ष असं बॅच मला मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीने माझे 3 कोर्स AI दक्ष कोर्स कंप्लीट झालेले आहेत. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि हा व्हिडिओ बऱ्याच शिक्षकांपर्यंत सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना मनस्ताप होणार नाही व इत्थंभूत माहिती मिळेल. धन्यवाद.